हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. असं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे विचारू नये. असं जरीही म्हटलं तरीही आपल्याकडे जे गोत्र आहेत हिंदू सनातन धर्मानुसार, सर्व चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार जे गोत्र आहेत, तर ते सगळे गोत्र हे ऋषींशी संबंधित असे गोत्र आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्या ह्याचे जनक जे आहेत, सगळ्या समाजाचे जनक जे आहेत ते ऋषी आहेत. ते 7 ऋषी आहेत. कोणते ते 7 ऋषी? तर कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ, अत्रि या 7 ऋषींची पूजा ज्या दिवशी केली जाते, त्यांचं स्मरण केलं जातं आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, तो दिवस म्हणजे ऋषी पंचमी. ऋषी पंचमी या दिवशी या 7 ऋषींची पूजा केली जाते, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग अशा वेळेला या 7 ऋषींच्या बरोबर वशिष्ठ ऋषी यांची पत्नी अरुंधती हिची सुद्धा पूजा केली जाते. तर असं मानलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये की या 7 ऋषींची जेव्हा तुम्ही पूजा करतात, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करतात, तेव्हा ज्या विवाहित स्त्रिया असतात तर त्यांचा जो काही ह्याचा रजस्वला म्हणजे थोडक्यात मेन्स्ट्रुएशनचा जो काळ असतो, त्या काळामध्ये जो दोष लागलेला असतो, मासिक धर्माच्या काळामध्ये जो काही दोष लागलेला असतो, तर तो दोष नाहीसा होतो म्हणून हे स्त्रिया करतात. मुळातच आपली हिंदू संस्कृती जी आहे ना, ती निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अशी संस्कृती आहे. तर अशा वेळेला स्त्रिया काय करतात, तर नदीवरती जातात, नदीवरती अर्घ्य देतात, ओले त्याने ह्या 7 ऋषींना अर्घ्य देतात. 7 ऋषींचे 7 खडे हे गोळा करतात आणि मग तिथे त्याचं पूजा करतात. आणि वशिष्ठांची पत्नी जी आहे अरुंधती, तर तिच्या नावाचा 1 खडा, अशा पद्धतीने 7 खडे गोळा करतात, 8 खडे गोळा करतात आणि त्या ह्याची पूजा करतात, हळदी कुंकू लावून आणि वाहून आणि मग फुलं अर्पण करून आणि त्याबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त करतात की हे माझं जे सौभाग्य आहे ते चांगलं राहू दे, मुलाबाळांचं चांगलं नीट होऊ दे, मुलाबाळांना चांगलं यश मिळू दे आणि स्वतःच्या आरोग्याबद्दल आणि कुटुंबाच्या आरोग्याबद्दल कामना करतात. कारण हे आपले जनक आहेत ना, सगळे 7 ऋषी जे आहेत ते आपले मूळ आहेत, त्यामुळेच तर आपले गोत्र असतात ना. अत्रि गोत्र कोणाचं असतं, कोणाचं भारद्वाज गोत्र असतं, असे वेगवेगळे गोत्र असतात. तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते ऋषी पंचमीच्या दिवशी. आणि आत्तापर्यंत बैलांच्या कष्टाने ज्या काही वस्तू, जे काही धान्य किंवा जे काही भाज्या फळं जे पिकवलेले असतात ते ह्या दिवशी निषिद्ध असतात. तर मानव निर्मित असे जे काही भाज्या फळं जे काही धान्य आहेत, माणसाने जे स्वतः हे केलेले आहेत, तर असे जे धान्य आहेत तर ह्याचं सेवन या दिवशी स्त्रिया करत असतात. तर अशा पद्धतीने ही ऋषी पंचमीची पूजा ही घरोघरी साजरी केली जाते किंवा ऋषी पंचमीची पूजा ही केली जाते. तर हे जे सगळे ऋषी आहेत ना, तर हे ऋषीच मुळामध्ये हे सगळेजण सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते, रिसर्च करणारे असे रिसर्चर होते, असं माझं मत आहे. या सगळ्या ऋषींच्या वेगवेगळ्या ऋषींच्या ह्याच्यामुळे ऋग्वेद, यजुर्वेद ह्या ग्रंथांमध्ये, ह्या वेदांमध्ये अशी भर पडत गेली. ऋषींनी ज्या ऋचा तयार केल्या, ज्या संहिता तयार केल्या, त्यामुळे ह्या सगळ्या पूर्ण आपलं जे एक व्यवस्थित असं सांस्कृतिक आणि बौद्धिक हे जे वातावरण तयार झालं हिंदू संस्कृतीचं, तर ह्याचा मूळ पाया हे ऋषी आहेत. आणि म्हणून ह्या ऋषींच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ऋषी पंचमी केली जाते. तर हे सगळे ऋषी जे होते हे सायंटिस्ट होते, हे काळाच्या खूप पुढचे होते. यांनी वेगवेगळ्या विषयांवरचं सामाजिक दृष्टीने जे वेगवेगळे सगळे समाजाचे अंग आहेत त्यावरती व्यवस्थित अभ्यास करून आणि असं वेगवेगळे ग्रंथ लिहिले, वेगवेगळ्या संहिता लिहिल्या, वेगवेगळ्या व्याख्या लिहिल्या आणि त्यामुळे हे सगळं आपल्या पूर्ण मानवजातीचं जगणं हे सुकर झालं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्यापैकी किती जण ही ऋषी पंचमीची पूजा करतात ते पण सांगा. आणि ह्या दिवशी मानवनिर्मित असं काही खायचं मानवनिर्मित खायचं असतं. बैलाने जे
पिकवलेलं असतं, म्हणजे नांगरणी वगैरे जे बैलाच्या ह्याच्याने केलेली असते, पेरणी नांगरणी बैलाच्या मदतीने, ते खायचं नसतं. त्यामुळे गंगाफळ, काशीफळ किंवा चक्की किंवा आळूची भाजी या भाज्या केल्या जातात. काही जण मका सुद्धा हे करतात. त्यामुळे ऋषीची भाजी ही सुद्धा एक प्रसिद्ध भाजी असते बरं का लोकांमध्ये. आपल्याकडे श्रावणाचं जे पुस्तक असतं, म्हणजे थोडक्यात चातुर्मासाचं जे पुस्तक असतं, त्याच्यामध्ये ऋषी पंचमीची कहाणी आहे. तर हे सगळं त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे की रजस्वला म्हणजे मेन्स्ट्रुएशनच्या काळामध्ये त्या स्त्रीने असं असं हे केलेलं होतं, इकडे तिकडे शिवली. तर ह्याच्या मागचं रिझन तुमच्या लक्षात आलं का? तर स्त्री जेव्हा पूर्ण घराचा भार पेलत असते तेव्हा ती अविश्रांतपणे काम करत असते आणि अशा वेळेला तिला अजिबातच कुठल्याच बाबतीमध्ये विश्रांती मिळत नाही. तर पिरियड्सच्या काळामध्ये सुद्धा तिला विश्रांती मिळत नाही. आणि मग अशा वेळेला स्त्रियांच्या ज्या भोवती आपली एक अशी एनर्जी असते, एक ऑरा असतो, त्या काळामध्ये अशी थोडीशी चिडचिड असते किंवा थोडासा त्रास असतो. कारण मुळातच स्त्रियांना तो ओटीपोटाचा वगैरे जो त्रास होत असतो पिरियड्सच्या काळामध्ये, आणि त्यामुळे होणारी चिडचिड, यामुळे आजूबाजूचे लोक सगळेजण जे असतात ते त्या ह्याच्यातनं प्रभावित होतात. आणि म्हणूनच ह्या काळामध्ये स्त्रियांनी वेगळं बसावं अशी हे केली जाते, असं सूचना केली जाते. आणि तेच अडून ह्याच्यामध्ये सांगितलं जातं. कारण बायका ह्या वर्षभर राबत असतात आणि मग ह्या काळामध्ये 2-3 दिवस जर त्या बाजूला बसल्या समजा, तर तेवढंच त्यांचं शारीरिक जरा थोडंसं हे होईल. मग त्यांनी चांगलं नीटनेटकं त्यांना खायला मिळेल आणि घरातल्या लोकांना सुद्धा थोडंसं स्वावलंबन होईल, घरातले लोक सुद्धा थोडेसे कामं करतील, हा ह्याच्या मागचा उद्देश असतो. तर आता स्त्रीमुक्तीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींकडे आम्ही असं का करायचं, आम्ही तसं का करायचं म्हणून बघितलं जातं. तर त्याच्या मागचा तो काळ वेगळा होता, त्याच्या मागची कारणं वेगळे होते. तर ऋषी पंचमी हा स्त्रियांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा दिवस, स्त्रियांच्या नाही ऋषींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा दिवस आहे. तर 7 ऋषी म्हणजे सप्त ऋषी असं म्हणतात, तसंच सप्त सिंधू असंही आहे ना. म्हणून मी म्हटले ना की नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ विचारू नये. तर त्याच्याबद्दलचा एक हे आहे, मंत्र आहे, तो मला जसा जमेल तसा मी म्हणण्याचा प्रयत्न करते. ओम कश्यपोत्री भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः जमदग्नीच वसिष्ठश्च सप्तेते ऋषयाय स्मृतः दहन्तु पापं सर्वगृहध्वर्यं नमो नमः. म्हणजे आतापर्यंतचे जे पाप त्या ऋषींना अशी हे केली जाते, प्रार्थना केली जाते की आतापर्यंत जे आमच्याकडनं पाप झालेले असतील तर ते सगळे पापांचं नाशन हो, त्या पापांचं विमोचन हो, असं ऋषींना सांगितलं जातं. कारण ते आपले जनक आहेत ना. म्हणून ऋषींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ऋषी पंचमी साजरी केली जाते.